खरात सोबत मिलिंद नार्वेकरांचा फोटो सुद्धा आता समोर आलाय। नेते अभिनेते सगळेच कॅप्टनचे भक्त असल्याचं दिसतंय। निलेश लंके, जयंत पाटील, विखे पाटलांचे सुद्धा फोटो आता व्हायरल झाले। नाशिक मधला भोंदू बाबा खरात सोबतचे अनेक नेत्यांचे अभिनेत्यांचे फोटो आता समोर येत आहेत। यामध्ये आता मिलिंद नार्वेकर, निलेश लंके, जयंत पाटील आणि विखे पाटील यांचे सुद्धा आता फोटो समोर आले। त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आता कुठपर्यंत आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। 2 दिवसापूर्वी या भोंदू बाबाला अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर आता अनेक नेत्यांचे आणि अभिनेत्यांचे फोटो सुद्धा समोर येतात। हा भोंदू बाबा खरात याच्यासोबतचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत। त्यामध्ये मिलिंद नार्वेकर यांचा सुद्धा आता खरात सोबतचा एक फोटो समोर आलेला आहे। सोबतच निलेश लंके, जयंत पाटील, विखे पाटील यांचे सुद्धा फोटो आता समोर येत आहेत आणि या सगळ्या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, अनेक नेते आणि अभिनेत्यांसोबत या खरातचे लागे बांधे होते असं समोर येते, कारण अनेक फोटो आता समोर येतात। कल्याणी, गेल्या 2 दिवसांपासून अशोक खरातला जो भविष्य बघतो या अशोक खरात सोबत अनेक राजकीय नेत्यांचे फोटो हे व्हायरल होताना आपल्याला बघायला मिळतं। कारण हे राजकीय नेते या अशोक खरातच्या संपर्कात होते, तिथे भविष्य बघायला येत होते अशा पद्धतीचं सूत्रांची माहिती आहे। आणि त्याच या सगळ्या अनुषंगाने रुपाली चाकणकर असेल, निलेश लंके असेल, त्याच पद्धतीने वेगवेगळे नेते जे आहेत ते या अशोक खरातच्या दर्शनाला जे यायचे अशा पद्धतीचं ही सगळी माहिती आहे। आणि ते दर्शनाचे फोटो आता व्हायरल होताना आपल्याला बघायला मिळतो। एका महिलेच्या अत्याचार प्रकरणामध्ये अशोक खरातला पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। या सगळ्या संदर्भात चौकशी करण्यासाठी जे एसआयटी टीमची सुद्धा स्थापना ही करण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकरणात चौकशी सुरू असताना आता राजकीय नेत्यांचे फोटो मात्र व्हायरल होताना आपल्याला बघायला मिळतो। राहुल नार्वेकरांचे सुद्धा फोटो जे आहेत या अशोक खरात सोबत हे व्हायरल झालेले आहेत आणि विशेष म्हणजे कुटुंबासोबतले हे फोटो आहेत ते आता हे मीडियामध्ये व्हायरल होताना आपल्याला बघायला मिळतोय। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीन काय काय माहिती समोर येतं, कारण नाशिक पोलीस आणि जे एसआयटी टीम हे दोघांकडनं ही संयुक्तरित्या या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। त्यामुळे नेमकं आता या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीन काही महिलांची फसवणूक किंवा आणखीन काही महिलांसोबत गैरवर्तन या अशोक खरातकडनं एकूणच करण्यात आले का हे बघणं महत्त्वाचं असेल। किरण, अनेक नेत्यांचे फोटो आता समोर येत आहेत, त्या नेत्यांकडून काही स्पष्टीकरण आता आले का समोर? अद्याप त्या संदर्भात काही माहिती कळू शकलेली नाहीये, कारण वेगवेगळे नेते आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी राहतात। पण या नेत्यांचे जे फोटो आहेत ते व्हायरल होत आहेत, पण या नेत्यांची प्रतिक्रिया मात्र अद्याप कळू शकलेली नाही। नक्कीच किरण, त्यामुळे हे सगळे नेते आता काय स्पष्टीकरण देतात, काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।